निकाल लागलेला आहे। त्यातील सर्वप्रथम मी आमंत्रित करते रमाबाई श्रीकृष्ण वानखेडे आणि श्रीकृष्ण रामचंद्र वानखेडे। तर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन आपला संसार सुखाचा हो म्हणून अशी प्रार्थना करून आज सुखाने नांदावं यासाठी प्रयत्न करायचे आहे। तर त्याची सुरुवात आजच्या दिवसापासून करावी अशी इथे बघ बाजू आहे इकडे असं पुढे या जरा इकडे सर इकडे पकडा देऊन टाक सगळ्या आणि हा खटला यशस्वीरित्या चालवलेला आहे ॲडव्होकेट टी.पी. बोरसे मार्गदर्शनाखाली आपल्या सेवा समिती जामनेर व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन केलेलं होतं। आजचं हे लोक न्यायालय अतिशय यशस्वी झालेलं आहे। या लोक न्यायालयामध्ये 5 जोडपे यांनी या लोक न्यायालयामध्ये तडजोड करून ते एकमेकासाठी नांदण्यासाठी जात आहेत आणि त्यांनी त्यांचं भविष्य हे सुखरूप आणि आनंदाने राहण्यासाठी या लोक न्यायालयामध्ये एकमेकाला वचन दिलेलं आहे। त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे। दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे अब्दुल बशीर यांच्या एकूण 138 या कलमाखाली दाखल केलेल्या केसेस होत्या। त्यांनी आपसात तोडजोड करून सर्व केसेस आज या ठिकाणी निकाली निघालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं जे दरखास्त होती आपल्या न्यायालयामध्ये प्रलंबित 2007ची, तर त्या दरखास्तीमध्ये सुद्धा या ठिकाणी या लोक न्यायालयामध्ये तडजोड झालेली आहे आणि ती तडजोड करण्यासाठी आपले साठे साहेब आणि आर बी पाटील साहेब या ठिकाणी नाही आहेत। तर त्यांच्या वतीने आपले के.पी. बारी वकील साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सत्कार आपले सारस्वत साहेब यांनी करावा। या दरखास्तीमध्ये दुसरे विधीने करण्यासाठी आपल्या वकील संघाचे अध्यक्ष PM चौधरी साहेब, सचिव M.B. पाटील साहेब, आपल्या न्यायालयातील सरकारी विधिज्ञ सारस्वत साहेब, भट मॅडम, सर्व विधिज्ञ, आपले पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस निरीक्षक यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आजचं हे राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वी झालं। त्याबद्दल मी विधी सेवा समितीतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। या ठिकाणी आता M.B. पाटील साहेब हजर झालेले आहेत, त्यांचा सत्कार मी